आई गेल्यावर आपण काय करायचं हे माझ्या घरच्यांनीच ठरवलं, बाई तू लग्न करून मोकळी हो. शेवटचं शूटिंग होतं तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये होती. 13 दिवस माझं शूटिंग ठकास महाटकचं कोल्हापूरला होतं. एवढं सगळं आईला त्यात शेवटचे 13 दिवस जर मी असती तर काहीतरी बोलली असती, पण मी येईस तोपर्यंत ती गेलेलीच. 30-35 वर्ष होता माझा नवरा. म्हणजे आता तो गेल्यानंतर परत लोकांनी, इंडस्ट्रीतल्या लोकांचे मी खूप आभारी आहे, कारण सगळ्यांनी मला फोन करायचे, मेसेज करायचे, "तू परत ये" करत. ते मी अजून मला पण मानत नाही की मी नीतू सिंग वगैरे काय ती हां, आहे, हां, दिसते वगैरे, हां, पण तसं व्हायचं. त्यावेळेला त्यांना मामा वगैरे कोण काही बोलायचं नाही. आमच्या हां, वेळेला हां, मी तरी त्यांना पूर्ण अशोक सराफ असंच हां, संबोधून बोलायची की बाबा हां, बरोबर आहे. अशोक सराफ. त्यावेळच्या कोणाच्या कलाकारांमध्ये काय असं इगो नव्हताच का माझ्यासमोर दाखवत नव्हते मला माहीत नाही. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. सतत आपण प्रकाश ज्योतात राहावं, सतत आपण चाहत्यांच्या सोबत राहावं, सतत आपण मीडियात राहावं, असे वाटणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यांना जरा देखील ना बाजूला होणं आवडत नाही. तर कदाचित काही ना भीती वाटत असेल, अरे बापरे, लोक मला विसरतील की काय. पण काही कलाकार असे आहेत जे आले, त्यांनी जिंकलं आणि रसिकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली, मीडियाने सुद्धा त्यांना दाद दिली, त्यांना डोक्यावर उचलून घेतलं, त्यांनी यश मिळवलं, यश पाहिलं, ग्लॅमर पाहिलं आणि तरी देखील काही वर्षातच त्यांनी या क्षेत्रातून बाजूला जाणं पसंत केलं. आश्चर्य वाटावं असंही पाऊल असतं. तर अशा एक अभिनेत्री ज्या 70च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये आपल्या या मराठी मनोरंजन क्षेत्रात आल्या आणि आल्या-आल्या त्या लोकप्रिय झाल्या आणि असं वाटलेलं आता ही लोकप्रियतेची जी कमान आहे, ती अशीच पुढे-पुढे जाईल. पण अचानक टॉपवर असताना, लोकप्रिय असताना, मीडियामधनं त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळत असताना त्यांनी बाजूला होणं पसंत केलं. ते का पसंत केलं आणि इतक्या वर्षानंतर त्यांना काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल ते जाणून घ्यायचं आणि त्या आहेत शलाका. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या लोकप्रिय पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. मी तुम्हाला केव्हापासून तरी शोधत होतो. खरंच शोधत होतं. कारण मला ना अशी एक आवड आहे, की जे कलाकार एका ठराविक काळानंतर बाजूला झाले. का बाजूला झाले? अरे काय? आज ते नेमकं करतायत काय हे शोधून घ्यायचं. आणि ते शोधून घेताना तुमच्याकडनं मला काही गोष्टी जाणून घेण्याच्या वाटतात, की त्यावेळेला कसं आपलं मराठी चित्रपटसृष्टी कसं नातेसंबंध होते, काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे सगळं जमलं कसं बाजूला होणं? पण सगळ्यात पहिलं मला असं तुम्हाला विचारायचं आहे, ज्यावेळेला मी तुम्हाला संपर्क केला, की आपल्याला हा ब्रॉडकास्ट करायचा आहे, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? पॉडकास्ट करायचं म्हटलं थोडीशी भीती होती मनात. अच्छा. आता कसं फेस करायचं? हां, कारण हे मी पाहते आज पहिल्यांदाच बघते, पण पहिल्यांदाच आहे. हां. जे पॉडकास्ट बघितले आहेत ते म्हणजे मोबाईलवर बघण्यात आलेले आहेत. पण स्वतःवर हा एक्सपिरियन्स कसा असतो तो हां. आज मला समजलाय. बरं वाटलं, बरं पण वाटलं. असं वाटलं ना, की आता आपल्याला एक बोलायची संधी मिळते. हं. संधी मिळते, चांगलं वाटलं. म्हणजे इतक्या वर्षांनी पण तुम्ही आठवण ठेवून मला बोलावलंत. जवळ-जवळ 40 वर्षांनी. हो ना? बरोबर आहे. हां. हां. तर ते माझं भाग्यच समजते आणि काय. पण 40 वर्षांनी बोलवलं असलं, तर कसं आहे, की जे कलाकार बघा आपल्याकडे कसं आहे, आपले जे चित्रपट आहेत, आपण चित्रपटाचा विचार केला, तर ते जेव्हा चित्रपटगृहातून उतरले चित्रपट, ते नंतर मग टीव्हीवर आले. त्यानंतर मग त्याच्या कॅसेट आल्या, व्हिडिओ कॅसेट आल्या. आज आपल्याला YouTubeवर पाहायला मिळतात. ती गाणी चालत आलेली आहे. तुम्ही जरी पडद्याबाहेर जाणं पसंत केलं असलं, तरीसुद्धा ते वेगवेगळ्या निमित्ताने तुम्ही रसिकांच्या पुढच्या समोर सुद्धा आहात, पिढीसोबत सुद्धा आहात. त्यामुळे शलाका माहिती आहे. पण तुम्ही त्यावेळेला असा अचानक निर्णय कसा काय घेतला?
हम्म, आई गेल्यावर आपण काय करायचं हे माझ्या घरच्यांनीच ठरवलं. बाई तू तू लग्न करून मोकळी हो. कारण भाऊ होता, तो पण लग्न करणार होता. मग काय करायचं? त्यावेळेला एवढं इंडिपेंडन्सी मुलींमध्ये नव्हती मला वाटतं. हां, शक्यता आहे. हां, शक्यता आहे. हां, नाही म्हणजे होतीच तसं. हां. पण नाही मी करणार आणि म्हणजे तेवढी बोलायची हिंमत नसते मुलीच्या जातीला. ते पाळलं, लग्न केलं, सगळं बंद. पण तुम्हाला तो निर्णय घेताना काही असं हे नाही वाटलं, की अरे आपण एका ग्लॅमर क्षेत्रातून बाजूला होतोय? नाही, काय झालं शेवटचं शूटिंग होतं तेव्हा आई हॉस्पिटलमध्ये होती. 13 दिवस माझं शूटिंग ठकास महाटकचं कोल्हापूरला होतं आणि डॉक्टरनी शेवटचा वर्ड दिला होता, की बाबा हिचं काय खरं नाही आणि त्याही स्थितीत मला शूटिंगला जायला लागलं होतं. अच्छा. आर बारगी दिग्दर्शक होते ना? हो, ते बारगीर, कोल्हापूरचे होते. बारगीर. हां, हो. हां. मग? तर जायला लागलं होतं. मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात आलं, की बाबा एवढं सगळं आईला त्यात शेवटचे 13 दिवस जर मी असती, तर काहीतरी बोलली असती. पण मी येईस तोपर्यंत ती गेलेलीच. मग ठरवलं नको. अच्छा. मनातून हे होतं ना सगळं. हां, हां, हां. इमोशनल. हं, हां, की आता शूटिंगच म्हणजे शूटिंग तर सोडू शकत नव्हते. त्यांचं ते प्लॅनिंग झालेलं होतं 13 दिवसाचं. हां. बरोबर आहे. लास्ट हां, शूटिंग होतं. ते हां. करणंच भाग होतं. मग तसं असल्यावरती ते डोक्यातून गेलं. जाऊ दे चला. अच्छा. हां. ते शटर बंद करून टाकलं त्यावेळेला. हां, हां, हां. आणि मग मुलगी, हां. घर सांभाळलं. 30-35 वर्ष होता माझा नवरा. अच्छा. हां. ते हां. हां, तर म्हणजे आता तो गेल्यानंतर परत लोकांनी इंडस्ट्रीतल्या लोकांचे मी खूप आभारी आहे. कारण सगळ्यांनी मला फोन करायचे, मेसेज करायचे, "तू परत ये" करत. आणि मग त्याच्यामुळे जरा परत छलाका उभी राहिली. हां, असं झालं. म्हणजे मग अजूनही आपल्याला ओळखतात. हां. हे जे काही मोठं होतं, मेसेज करतात, फोटो पाठवतात, माझेच फोटो मला पाठवतात मोबाईलवर. हां. बस आहे ना आणि काय पाहिजे? आणि मग ते 2-4 पिक्चर काहीतरी मला वाटतं नणंद भाऊजे, आपलेच दात आपले ओठ, हे ठकास माठक ते टीव्हीवर चालूच असतात. हो. झटपट करू दे खटपट. तो टीव्हीवर आला होता? हो, आला होता. हां. हां, तर ते मग त्यांचे लोकांचे फोन हां, म्हणजे ते वाटत होतं, हां बाबा काहीतरी आहे, कुठेतरी शलाका आहे. ते एक समाधान होतं. हां. त्या समाधानात काढले 35 वर्ष असं वाटते मला. हे मानलं पाहिजे तुम्हाला. संयमाची कसोटी होती. हं. पण मला एक सांगा, की तुम्ही जेव्हा आलात, त्यावेळेला असं झालेलं की तो एक काळ वेगळा होता. म्हणजे ब्लॅक एंड व्हाईट सिनेमे पण आपले मराठीचे बनत होत होते. हं, कलर हं, सिनेमाचं युग आलेलं हं. आणि तुम्ही अशा टप्प्यामध्ये आलात ना, की तुम्ही आलात त्याला म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि असं म्हटलं गेलं, की मराठीला नीतू सिंगसारखा चेहरा मिळाला. हो, हो. ते कसं काय झालं म्हणजे? नाही तसं बघायला गेलं तर मला शाळेपासूनच सगळे नीतू सिंग बोलतच होते. अच्छा. पण इंडस्ट्रीत आल्यावर सगळ्याजवळ म्हणजे नाटक आमचं कुठे मला वाटतं मद्रासला होतं. अच्छा. शरद हां, तळवकरांचं नाटक, हां, सखी शेजारीणी. हां, तर आम्ही दौऱ्यावर गेलो होतो. तर त्या दौऱ्यावर ट्रेनमधून त्यावेळेला ट्रेननीच ना, तर सगळे हां. आम्ही हो. दौऱ्यावरून उतरल्यावर हां, ट्रेनमधून उतरल्यावर सगळे यंगस्टर्स मद्रासचे सगळे हां, अगदी हार-बीर घेऊन. तर हां. आम्हाला वाटलं तळवकरांना भेटायला आलेत अच्छा. काहीतरी हां. तळवकर. आम्ही तळवकर असं करतो. हां. नंतर ते लोकं शलाका करत माझ्याकडे आले अरे वाह! होते. म्हणजे तुमची लोकप्रियता तिथपर्यंत पोहोचली तेच होती. तेच आम्हाला समजलं नाही. हां, म्हणजे लोकच मला शलाका म्हणजे मी अजून मला पण मानत नाही, की मी नीतू सिंग वगैरे काय ती हां, आहे, हां, दिसते वगैरे. हां. पण तसं व्हायचं. पण तुम्ही ते एन्जॉय केलं? हो, हो. खूप केलं. हैदराबादला तर म्युझियम बघायला गेलो होतो. खाली हां, होतं जाताना खाली हां. तिथून बाहेर आलो सालार्जंग म्युझियम. हां, सालारजंग हां, आणि बाहेर आल्यावर बघतो तर सगळी पोरं-बाळं जमलेले काय नोटा, चिठ्ठ्या घेऊन माझ्याकडे साइन करायला. हां. तर मला काय कळलं मग ही माझी हैदराबादला माझी शलाका काय ओळखणार असं होतं बरोबर आहे. ना. हां. तर मी त्या लोकांना क्या साइन करने का? नीतू सिंग. मग आमच्यातला एक होता बाळ मोघे म्हणून रेकॉर्डिस्ट. कर ना, शलाका कर ना. जितू सिंगचं कर ना. हां. मग त्याच्या सह्या त्या पोरांनी सगळ्या माझ्या नोटांवरती हं. छोटे पेपर्स, वह्या काय आणल्या होत्या छोट्या. हां. 20-25 पोरं होती.
अच्छा. कसं काय लोकांना समजवतं, तर त्या लोकांनीच कसं काय केलं, हां. ते आम्ही काही ठरवून बिरवून केलं नाही आजच्यासारखं ते काही हां. तुम्ही करतात मीडिया वगैरे. मॅनेजमेंट. मीडिया मॅनेजमेंट वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. काही नव्हतं. हां. तसं होत होतं. हां. आणि इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रात तर सगळ्यांना नीतू सिंगच. सगळ्यांना नीतू सिंग. पण त्यातून तुम्ही ते एन्जॉय केलं. मस्त एन्जॉय केलं, मस्त एन्जॉय केलं. मस्त एन्जॉय केलं तुम्ही. हं, हं. आणि दुसरं म्हणजे असं आहे, की त्यावेळेला हे जे शलाका नाव आहे, तुमचं खरं नाव काय पण? हां, माझं खरं नाव सीना धराधर. सीना. हां, अच्छा. सीना धराधर. हां. मी पाठारे प्रभू आहे. अच्छा, व्हेरी हां, गुड. हां, मी पाठारे प्रभू आहे आणि हां. नीलम प्रभू माहीत असेल हो, तुम्हाला? अरे तर बबन प्रभू आणि हो, नीलम प्रभू तर नीलम शिवाजी पार्कला राहायला. हो, हां. तर नीलम प्रभू माझी मावशी लागत होती, म्हणजे आईची आत्तेबहीण. अच्छा. हां. तर मग तिने मला सांगितलं, "तू कर ना, नाटका-बिटकात काम कर ना," असं. म्हटलं, "ठीक आहे." आणि मग तिने मला पहिल्यांदा रमेश देवना भेटवलं. तर अच्छा. हां. त्यांचं या सुखानो या नाटक होतं. सिनेमा होता. पिक्चर, सिनेमा हां, होता. हां. तर त्याच्यामध्ये मला बबन प्रभूंच्या बरोबर एक रोल दिला होता. अच्छा. हां, 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 हां. राजदत्त डायरेक्टर. डायरेक्टर. हां. तर मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं. पण मग सीमाताई म्हणाल्या, "आपली नावं जरा तुझं सीना, माझं सीमा, तू नाव बदल ना." तर मी लगेच म्हटलं, "ठीक आहे." मग माझी दुसरी मावशी होती, नीलम प्रभूची बहीण होती एक शीला म्हणून. हां. त्या मावशीने शीला मावशीने माझं नाव शलाका, शलाका. तिथल्या तिथे शलाका बदलून मोकळे ते. त्या पिक्चरमध्ये माझा रोल बहुतेक एकच शॉट राहिला होता. हां. कट झाला होता बाकी सगळा हां. बबन प्रभूंबरोबर होतं. पण नवतारका शलाका हां. हे जबरदस्त रमेश देवनी पसरवलं होतं. अरे वाह! मग ते तुम्हाला फायद्याचं झालं ना? फायद्याचं, खूपच फायद्याचं झालं. आणि मग हां, फ्री मग पब्लिसिटी खूपच मिळाली. हां. आ चांगलं झालं. म्हणजे मग मग शरद तळवकरांच्या बरोबर शरद तळवकर भेटायला आले. हां, नाटक त्यांचं ते घरोघरी हीच मो. हां. अच्छा. हां, मग त्यांच्याबरोबर काम केलं हां, आणि मग तेव्हापासून ते लोकं नवतारका, शलाका हां. असंच असायचं. पण मला आठवतंय म्हणजे माझा तो कॉलेजच्या दिवसाचा काळ होता. पण जे नाटकाच्या जाहिरातीमध्ये तुमचं नाव असं बोल्ड टाइपमध्ये हो, यायचं. हो, हो. त्याचं काय कारण? म्हणजे बाकीची नावं मला अशी आठवत नाही. एकाच टाइपमध्ये. मला मला समजतच नाही. आज पण असं वाटतंय हां, की इतक्या वर्षांनी तुम्ही बोलून जर माझ्यावर पॉडकास्ट करताय, तर पहिल्यापासूनच ईश्वराची भयंकर कृपा आहे माझ्यावर. हां, हे मोठेपणच आहे ना? हां. अं, पहिल्यापासूनच जो कोण येतो हां. हां. की म्हणजे मला तेच तुम्हाला म्हणतो मी, हं, की हं, मला हं. आठवते हं, त्यावेळेला मराठी वृत्तपत्रामध्ये जी हं, नावं असायचो, हं, शरद तळवळकर, आणखीन हं. काय ते नातू वगैरे असे ते कलाकार होते आणि सगळ्यात शेवटी शलाका एकदम आणि बोल्ड शलाका. आणि शलाका. नवतारका शलाका. पहिला म्हणजे पिक्चर ह्याला हां, घरोघरी इजममध्ये नवतारका शलाका द्यायचे हां. आणि मग सखी शेजारीपासून आणि शलाका. मग तुम्हीच त्या सखी शेजारणी होत्या ना त्या नाटकात? हं, हं, हं. म्हणजे ते काय होतं नाटक? ते आधी म्हणजे पद्मा चव्हाण सखी शेजारणी होती की सुखी शेजारणी होती? अ, नाही, नाही, नाही. सखीच होती पण सखीच काय होती. रोल काय होता अशा अर्थाने? म्हणजे ती एक मॉडेल असते. ती हां, शरद तळवळकरांच्या शेजारी राहायला येते हां. आणि मग शरद तळवळकर वेडे होतात तिच्यावर. म्हणजे अच्छा. तिला हां. बघितल्यावर ती सारखी काहीतरी येते, त्यांच्याकडे मागायला येते. आधी हा रोल पद्मा चव्हाणांनी केला होता. हां. अच्छा. हां, नाटक होतं सुरेश खरे यांचं हां. आणि आमचं डायरेक्शन केलं होतं राजा नातू, पुण्याचे राजा नातू. हो. मस्त. हां. आणि इतकं जोरात नाटक चाललं ते आणि पुणेकरांनी मला पसंती दिली. बस. अरे वाह! कारण पुणेकर खडूस. पसंत करायला खडूस बोलतात, पण हां, नाही, बोलतात नाही, मी तसे नाही नाही बोलू ते. शकणार. ते दिलखुलास दाद आज देतात. जे मी काय आहे ते शरद तळवळकरांच्यामुळे. पण तुमचे पेअरचे काय अनुभव? आता ही पेअर कशी होती, की म्हणजे शरद तळवळकर म्हणजे आता ते त्यांचं एक ते म्हणजे एक 60च्या घरातले आणि त्या नाटकामध्ये तुम्ही 20-22च्या हं. असं वयाचं अंतर. हो. मग ते म्हणजे ते ती सारखं काहीतरी मागत ते ते म्हणजे पागळलेला माणूस कसा दाखवतात. हां, जरा कोणती बाबा ती हिरोईन ना ती. ती हां, येते आपल्याकडे, तिथे त्याच्याशी बोलतं. मग त्यांना ड्रीमिंगमध्ये मी त्यांना काय म्हणजे मिठी मारते वगैरे असे हां, सीन्स होते. हां, तर तो एक हे होता त्या नाटकाचा बेस. हां. पंच होता. पंच हां. हां, आणि मग मंगला संजगिरी होते त्याच्याबरोबर हां. आणि त्याच्यामध्ये त्यागराज खाडीलकर पण होता. तो अच्छा. 10 वर्षाचा होता. ओह! अच्छा. छोटूसा. हां. तर त्यांनी मला आत्ता 5 वर्षापूर्वी फोन केला. म्हटलं तेव्हा 35 वर्ष झाली असतील 5 वर्षापूर्वी. त्याच्या पण लक्षात होतं. तो पण, "ए तुम्ही लोकं म्हणजे एकदम
महान होता त्यावेळेला. मी नवीनच होते. हां पण ह्या लोकांच्या ग्रुपमध्ये त्यांनी मला कधी नवीन समजलं नाही हां का मला वाटलं नाही मी काहीतरी नवीन आहे. हां फक्त शरद तळवलकरांनी मला एकच सांगितलं होतं की ॲक्शनवर रिॲक्शन दे बस, बाकी काही करू नको. कारण मी कधीही काम केलं नव्हतं स्टेजवर. डायरेक्ट मी प्रोफेशनल स्टेजवर काम करायला लागले. हां कधीच नव्हतं म्हणजे शाळेमध्ये नाही अ, आणि कॉलेजमध्ये मी 1 वर्षच गेले. हां अच्छा तर माझा भाऊ गेला म्हणून म्हणजे म्हणजे मग घरात सगळेजण आई बाबा एकदम हे झाले. म्हणजे काम करायलाच पाहिजे आपलं शिकायलाच पाहिजे बघ असं काय हां आमच्याकडे फोर्स नव्हता हां असं. मग मी नाटकात कामं करेन. 76ला ACC झाले ना. अच्छा हां त्याच्यानंतर 1 वर्ष कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं बोलता येईल. पण मग जरा काहीतरी मॉडेलिंग कर, हे कर. ते नीलम मावशी आमची ती इकडे-तिकडे कुठेतरी मला फिरवायची. इकडे-तिकडे नाव रेकमेंड करायची. मग तिनेच शरद तळवलकरांना केलं होतं आणि मग डायरेक्ट आता पिक्चरमध्ये पण पहिला पिक्चर व्ही.के. नाईक, हां आपली माणसं आपली माणसं. हां त्यांनी डायरेक्ट हां तू ये तिकडे. हां ते असं नव्हतं की बाबा काय आणि आजच्यासारखं रिहर्सल घेतात, हे घेतात. शूटिंग आहे या तुम्ही आणि कामं करा ना. हां बरोबर आहे हां हं, हं. त्यावेळेचा पद्धत मग फक्त शरद तळवलकरांचं ते एक वाक्य ॲक्शनवर रिॲक्शन देत जा बस. आणि त्यांच्यासारख्या माणसांवर रिॲक्शन द्यायला म्हणजे येणारच ना आपसूक की रिॲक्शन. ग्रेट माणूस म्हणजे तुम्ही बोलूच नाही शकत की बाबा मी कधी भांबावले नाही स्टेजवर काय नाही. ग्रेट माणूस. पण त्यांचे जे पंचेस असायचे तळवलकरांचे ऑन दी स्पॉट त्यांना ते स्फुरायचं ते तुम्ही कसं एन्जॉय केलं मस्त एन्जॉय केलं. मला काही म्हणजे अडचण कधी आलीच नाही. शशिकांत निकते असायचे त्याबरोबर. ते सगळे आतल्या आत आम्ही एकदम ईजमध्ये होतो. हां एकदम ईज. मला कधी असं काय वेगळेपण काही वाटलंच नाही. पण जी त्या काळामध्ये अशा पद्धतीची ग्लॅमरस भूमिका करणं हे एक प्रकारचं म्हणजे आता लोकांच्या दृष्टिकोनातून की अरे एक हिरोईनची भूमिका ती ग्लॅमरस हिरोईनची भूमिका याचं कुठे काय दडपण वगैरे नाही ते आजच्यासारखं ग्लॅमरस नव्हतं हो. हां नाही हां आजच्यासारखं नव्हतं. हां म्हणजे आज जी मी आहे तशाच प्रकारे मी स्टेजवर पण जात होती. हां स्पेशली काहीतरी गेटअप, हां मेकअप हां वगैरे काही नाही. आणि हां माझ्या वेळेला मेकअपचं पण जास्त काही नव्हतं. हं, तुम्ही जशा आहात जसा हां मेकअप करा आणि निघा. हां तेवढंच होतं ना. असं हां काय हां हो हेअरस्टाईल करा, हे करा. हां नॅचरल ह्याच्यामध्येच सगळं झालेलं आहे. हां बरोबर आहे हां तो एक फायदा मला झाला. म्हणजे काहीतरी वेगळं असं काय केलं पाहिजे, एक्स्ट्रा काय केलं पाहिजे. काही नाही. तुम्ही नॅचरल आहात. सगळे मला तसंच उभी करायचे. अरे वाह! हां म्हणजे ते एक एक ओळख होती नीतू सिंग हां. दुसरी ओळख होती ग्लॅमरस अभिनेत्री ग्लॅमरस अभिनेत्री. सखी शेजारणीने मस्त हे केलं. हां आधी पद्मा चव्हाणनी केलं होतं सांगितलं ना हां मी तुम्हाला. ती एक लोकांच्या डोक्यात इमेज असेलच ना हं, हं, हं. ते त्या इमेजला तुम्ही ते त्या इमेजचं दडपण घेतलं नाही तुम्ही नाही, नाही. म्हणजे अजिबात नाही, अजिबात नाही. मी माझ्या पद्धतीने करीन हां. म्हणजे होत होतं त्यांच्याबरोबर. काय आपण काय वेगळं काय एफर्ट्स लावायची काही गरजच नव्हती. हां ते काय करतील त्यांच्यावर आपण रिएक्शन द्यायची बस. आणि सगळे असे मातब्बर होते, की काही नाही कधी असं भांबावले आणि माझं मुख्य म्हणजे नाटकं सगळे म्हणजे पूर्णच्या पूर्ण स्क्रिप्ट पाठ व्हायचं. पण अरे वाह! ते कुठे लोकं अडकले का मी त्यांना अच्छा देत होती क्लू. हो व्हेरी तेवढं गुड पण केलंय. हां त्यावेळेला काय प्रॉम्प्टिंग वगैरे नव्हतं नाही ना हां नाही आमच्या नाही वेळेला नाही नव्हतं नाही नाही प्रॉम्प्टिंग. नाही नाही प्रॉम्प्टिंग नव्हतं. आणि दौऱ्याचे अनुभव आहा! मस्त. काही सांगा ना दौऱ्यावर कुठेही पोहोचलो का तळवलकर संध्याकाळी ते पोहोचल्यावर पहिला नाश्ता-बिस्ता व्हायचा कोकणा-बिकणात. हां ना नाश्ता झाल्यावरती फेरफटका. पुऱ्या गावात एक आम्ही फेरफटका करून हां मग येऊन मग रंग लावून नाटक करत होतो. हां आणि एकत्र बसून जेवणं, बोलणं. लता थत्ते होत्या तेव्हा. शशिकांत निकते होते, शोभा आर्य. सगळ्या नाटकांबरोबर. कुठची पण नाटकं केली असतील. हां 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 ते अतिशय सुंदर होते. म्हणजे असं काहीतरी वेगळं, ते वेगळे, मी वेगळी. त्या लोकांनी मला कधी जाणवलंच नाही, की जाणवून दिलं नाही, की बाई तू नवीन आहेस, काय आहे. मला त्यांच्यामधलीच वाटत होते मी. मी पण त्यांच्यामधलीच आहे. आणि इतरचे दौरे वगैरे तुम्ही समजा मराठवाड्याला दौरा केला नागपूर साईडला दौरा केला मग त्या दौऱ्यांचे कसे अनुभव वातावरण त्याला कसं असायचं चांगलं चांगलं असायचं. काही प्रॉब्लेम नाही.
म्हणजे तेच ते पडदे लावून कपडे बदलणे वगैरे ते प्रकार होतेच. अच्छा, हां. हां. पण असं काय असं नाव ठेवण्यासारखं असं काही नाही, पण नव्हतं. बाहेरगावी बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आजही काही कलाकार पोस्ट टाकतात. आज सोशल मीडिया असल्यामुळे लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळते, की "अरे, आम्ही अमुक नाटकाच्या ठिकाणी दौऱ्यावर गेलो, पण तिकडे माईकची व्यवस्था चांगली नव्हती, मेकअप रूम पण व्यवस्थित नाहीत." नाही मी सांगू का त्यावेळेला आता माईकचं नव्हतं. आम्हाला आवाजच फेकायची आधी तळवकरांनी हे केलं होतं. अच्छा, हां. तुझा आवाज शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे. हो, स्टेजवरचे आता तुमचे माईक वगैरे जरा मायक्रोफोन तुमचे हो, पॉवरफुल आहेत. हो. आमच्या वेळेला तसं नव्हतं ना. हां, म्हणजे तुमचा आवाज स्टेजवरचं आता स्टेजवरची ॲक्टिंग आणि सिनेमाची ॲक्टिंग खूप डिफरन्स आहे. हां, इव्हन टीव्हीवरती हां, ना. हां. हो, हो. त्यावेळेला स्टेजवरती तुम्ही मोठ्यानेच बोललं पाहिजे. अच्छा, हां. तुमच्या एकूण परफॉर्मचा तो एक भाग होता. हो, जोरात बोललं हो, पाहिजे. जोरात बोललं पाहिजे. म्हणजे आणि पण ते ओरडल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. हां, ते पण एक आहे. हां. बोलणं आमचं असंच असायचं, पण माईक-बीकने असा काही प्रॉब्लेम आलाय, नाटक कॅन्सल झालंय वगैरे काही नाही. सगळे सुरळीत. आणि मेकअप रूम त्यावेळच्या? हं. तेच. आत्ता ह्या बोलतायत बरी नसते वगैरे, पण त्यावेळेला पण काही बरी होती असं नाही. पण आपण मेकअप करायचा, स्टेजवर जायचं आपलं काम आहे. तेवढं हां, करायचं बस. मग ते कसंही असो. हां, ठीक आहे. आता त्या गावात तीच पद्धत आहे. चला ना, करूया. एवढे प्रेक्षक येतायत. हां. फुल असायचं, हाऊसफुल नाटक. हो, हो. मग त्या प्रेक्षकांसाठी करायला काय हरकत आहे? तुम्ही चित्रपटात जे कामं केलीत, त्याच्यामध्ये बघा तुम्ही अशोक सराबरोबर 3 चित्रपट केले. बरोबर आहे. ठकास महाटक केला, मायबाप केला आणि आपलेच दात आपले आपलेच ओठ. दात आपले ओठ. म्हणजे एक राज दत्तांचा सिनेमा होता, एक आर. वारगीर आणि एक सचिन पिळगावकर. सचिन पिळ. मग अशोक सराफसोबत काम करण्याचं तुमची, कारण त्यावेळेचा अशोक सराफचा तो अगदी, म्हणजे आजही अशोक सराफ त्याच फॉर्ममध्ये आहे. हं. आजही हां, आहेत. त्यावेळेला त्यांना मामा वगैरे कोण काही बोलायचं नाही. आमच्या हां, वेळेला हां, मी तरी त्यांना पूर्ण अशोक सराफ असंच हां, संबोधून बोलायची, की बाबा हां. बरोबर आहे. अशोक सराफ. हां, मामा वगैरे तोपर्यंत अशोक सराफ झाले नव्हते. हां. मला वाटतं 83 नंतर ते हां. कोणी त्यांचा तो मामा त्याचा एक केला वेगळा असेल. किस्सा आहे. हां. छान माणूस. अं, बोलायला काही इगो नाही, काही नाही. पण तेव्हा सूर कसे जुळले तुमचे? मी सांगते ना त्यावेळच्या कोणाच्या कलाकारांमध्ये काय असं इगो नव्हताच. का माझ्यासमोर दाखवत नव्हते मला माहीत नाही. नाही, नसेलच. नाही, नव्हता, नसेल. नव्हता. हां. नव्हता तेव्हाचं कोणामध्ये. वातावरणही वेगळं होतं. कोणीच नाही. यशवंत दत्त, रविराज होता. त्यांच्याबरोबर काम केलंय. काय नाही असं इगो हा नावाचा प्रकारच नाही. सगळे मोठे-मोठे होते ना. हां, हो. विक्रम गोखले. विक्रम गोखले गोड माणूस, एकदम गोड. म्हणजे तो म्हणजे सेटमध्ये सीन थांबला का जोक्स मधल्यामध्ये जोक्स करायचा. तो अच्छा. असायचा. अजय हां, वडावकर एका पिक्चरला होता माझ्याबरोबर. मायबापमध्ये होता. हां, तर मध्ये-मध्ये आमचे जोक्स वगैरे असे चालायचे. हां, असं काही सिरियसनेस काहीतरी असं भांडण. बायकांची पण माझं कधी कोणाशी हे नव्हतं. माझ्या वेळेला रीमा होती, प्रिया तेंडुलकर होती. रंजना तर मोठीच होती. रंजना त्यावेळेला नंबर 1ची हं, अभिनेत्री ना? हं, हां. हं. पण ती पण कधी भेटली का असं काही इगो कोणीच दाखवला नाही. काहीच नाही. त्याच्यामुळे स गोड माणसं होती. पण तुम्ही काम केलेल्यापैकी बघा डॉक्टर श्रीराम लागू, हं. जयश्री ते गडकर. शरण तुला भगवंता. हां. ते डॉक्टर माईक पवार. माईक पवारांचं. हां, हां. त्याच्यामध्ये तर काय अरुण सरनाईक, कानन कौशल, अ, माझ्याबरोबर आल्हाद होता मला वाटतं. आल्हाद हां. हिरो ना? आल्हाद नाही, तो नाही. शरण तुला भगवंतामध्ये रविराज होता. रथ, तो अजून एक रथ जगन्नाथाचा सिनेमा केलेला हं. तुम्ही. त्याच्यामध्ये असणार. रथ जगन्नाथाचा मध्ये हां, रथ जगन्नाथाचं सुतार होते त्यांचं. श्रीकांत सुतार मला वाटतं. हां, बरोबर आहे. हां, हां, हां. त्यांचा पिक्चर होता हो. आणि सुलोचनाबाईंनी माझं नाव रेकमेंड केलं होतं. अच्छा. हां. मला त्यांनी सांगितलं, सुलोचनाबाईंनी सांगितलंय, तू करायचं. मग असेच यायचे सगळे. ह्यानी नाव सांगितलंय, तू सांगितलंय, तू करायचं बस. असे प्रोड्युसर पण असेच होते. घरच्यासारखेच असायचे. काही कोणी काय बाबा ते लोकं पण काही वेगळं करतायत वगैरे काही नाही. सगळं घरेलू वातावरण. पण तुमचं सेटवरचं ह्या सगळ्यांबरोबरचं बॉन्डिंग कसं होतं? त्या सगळ्या. गोड, मस्ती. आता तशी मी खूप मस्ती करत होती त्यांच्याशी. हां. मस्तीखोरच होती म्हणजे मस्तीवाली.
तर चालत होतं ते ना, म्हणजे मी अशी सिरियसनेस वगैरे नाही आहे नाही, माझ्याकडे. हां. त्यांना मस्ती चालत होती. ते खपून घेत होते काय करत होते ते. अशा काही आठवणी? अं, नाना पाटेकरची सांगू? हो, सांगा ना. नाना पाटेकरबरोबर मी नाटक करत होती. शेहजादा मला वाटतं ना औरंगजेबचं एक नाटक होतं. अच्छा, हां. विक्रम होता का काय मला वाटतं. अतुल पलसुडे त्यावेळेला छोटा होता आणि नाना पाटेकर जरा मस्ती करायचा. तर एक दिवस तो बसायला आला, आम्ही उभे होतो आणि खुर्च्या अशा मांडलेल्या आणि विद्याधर म्हणून एक डायरेक्टर होता कोणते, औरंगजेब मुस्लिम याच्यावरती ते नाटक होतं औरंगजेब. आणि नाना पाटेकर बसायला आला, तर मी खुर्ची काढली, तो बसला चटक खाली. मग? मला तो डायरेक्टर म्हणतो, "आता मेलीस तू, आता मेली." पण हां, काही नाही बिचाऱ्याने. आता लोकं त्याला नावं ठेवतात, चिडका-बिडका. मी तर सांगेन अजित नाही, गोड माणूस आहे. हां. मला काही बोलला नाही. पडला तो. काही रिएक्शनच नाही. म्हणजे एवढे खेळीमेळीचं वातावरण होतं. काही रिएक्शनच नाही दिली. मी खुर्ची काढतात ना आपण माहिती आहे बसल्या-बसल्या. मला, लक्षात आलं ते. हां, हां. तशी काढली बस. म्हणजे त्या प्रकारची होती मी जरा. बघा आता तुम्ही हा एक किस्सा सांगितला, बरोबर आहे. हं. पण माझ्या बघा आठवणीप्रमाणे, की तुम्ही 1984 साला पण काम केलं आणि लक्ष्मण बेर्डेचा उदय पण त्याच वेळेला झाला. पण त्याच्यासोबत काम करण्याचा केलं ना. लक्ष्मीकांत बेर्डेकर म्हणून एक पिक्चर करणार होते. थांब टकल्या भांग पाडते. नाव चांगलं होतं. हां, मग? त्याच्यामध्ये अशोक सराफ, रंजना, मी आणि लक्ष्मीकांत, अरुण सरनाईक, निळू फुले, दत्ता भट अरे वाह! अशी मोठी कास्ट होती. ते सगळे आम्ही पत्ते खेळत बसायचो. ते लोकं 10-10 पैसे लावायचे. मी खेळणार असेल तर 2 पैसे. माझ्यासाठी 2 पैसेच. अच्छा. अशोक सराफ कुठे असला की पत्ते खेळायचं हां, काम असायचंच हां. बरोबर. सगळीकडे. हां, हां, तर मग मला पण खेळायचं असं. मला मजा येते. रमी-बिमी खेळायची. रमी खेळत होते. हां. तर मी 2 पैसे चालतंय असं. हो? दो हां, 2 पैसे तू ते आधी निळू भाऊ, "ए हिला कुठे घेताय? ही हां, लहान आहे." तर "नाही मला खेळायचंय." "बरं हां, ठीक आहे 2 पैसे." तर हां, म्हणजे मी 2 पैशावरती आणि ते हां. लोकं 10-10 पैशावर असे आम्ही अच्छा. पत्ते खेळत होतो. हां, आणि तर ते दत्ता भट, अरुण सरनाईक, निळू फुले, अशोक सराफ आम्ही सगळे खेळत होतो. तर दत्ता भट तेवढ्यात काहीतरी म्हणाले, की मला ना काहीतरी नीलमणी वगैरे मिळणार आहे. नीलमणी त्यांना मिळणार होता काहीतरी कुठेतरी. अच्छा. हां. तर मग ते मिळालं का माझं काय हे बदलेल, ते बदलेल. मग मी असं करीन. तर म्हटलं, "अरे बापरे!" तर ते निळू भाऊ, "काय पोरगी आहे." आम्ही सगळे हसत राहिले होते. मग तुम्ही करणार ते नीलमणी मिळाल्यावर ते काहीतरी करणार वगैरे हां, असं त्यांच्या डोक्यात होतं. हां. पण इतके फ्रेंडली एवढे सगळे. आता दिग्गजांबरोबर मी पत्ते खेळत होते. तुम्ही विचार करू शकता आणि मी आज हे सांगू शकते. पण तुम्ही मिक्सअप झाला ना, हे हां, महत्वाचं हां, आहे. हां, हां. पण का नाही व्हायचं? पण लक्ष्याबरोबर त्या सिनेमातल्या काही आठवणी? लक्ष्याबरोबर तो तो मस्तीच करायचा. हां. मधल्या वेळात असा आणि गाणं होतं त्याच्यामध्ये. एक गाणं पण माझं झालं होतं त्याच्याबरोबर. रोमॅन्टिक सॉन्ग होतं का? रोमॅन्टिक सॉन्ग होतं आणि चुकून असं काहीतरी नॅचरली सुबल सुबोध सरकार सरकार. सुबल सरकार होते डायरेक्टर. तर हां, म्हणजे आम्ही बेडवरती नाचतोय, लग्न झालेलं आहे वगैरे हां, असं काहीतरी होतं आणि चुकून माझं झालं. माझा फेस त्याच्या गालावरती आला. हां, तर सुबल सरकार, "कट, कट, कट, कट." मराठी पिक्चरमध्ये शलाका. काय हां, कर मला काहीच वाटलं नव्हतं. हां. तर ते प्रकारात मग शलाका? मी म्हटलं, "अभी हुआ ना, मैं क्या करूँ?" हां, मास्टर जी हुआ. हां, एक तर मला डान्स येत नव्हता. हां. मुख्य म्हणजे मला डान्स येत नाही. आणि मला झटपट करू दे खटपटमध्ये डान्सरचा रोल हो. डान्स एक डान्स होता. एक डान्स होता ना, तर श्रीराम मी गोजमगुंडे. हां, हां, श्रीराम गुंजे. मी त्यांना सांगितलं होतं, "बाबा मला नाच नाही येत आणि कोण नाही, नाही सुबलदा होऊन करून घेतील." तर ते मला त्यांनी नाचवलं तर ते चिडायचे माझ्यावर. चहाचा ग्लास-बीस फेकायचे. "सुबलदा मैंने बोला था की मला नाच येत नाही." "हाँ, मालूम है, मेरे को भी मालूम है. चलो डान्स करो." मला नाचायला लावायची. सगळ्या पिक्चरला माझ्या तेच असायचे. हो का? हां. हं. ठकास माटक सगळ्या पिक्चरला सुबोध आणि ते नाचायला डोक्याला हात मारायचे. "तू ये, अभी तू तू आ गई." पण लक्ष्याबरोबर तर मग ते पुढे काय झालं? मग तो सीन
कट केला ना, हा रोमॅन्टिक सॉन्ग होतं ते. रोमॅन्टिक सॉन्ग. हा आणि मग त्यावेळेला काही म्हणजे असं जास्त आता मी ते नाचनाचं तर काहीतरी त्याच्यात फेस टू फेस गेली काहीतरी. हा तर ते चालते ना, माझं थोडंसं इम्प्रुव्हायझेशन पण काहीतरी असतं ना कधी. भूमिकेत शिरल्यासारखं. आता शरद तळकर त्यांच्याबरोबर राहिल्यावर इम्प्रुव्हायझेशन नाही करणार म्हणजे कसं चालेल? करेक्ट. ते तर व्हायचंच. हो तो फायदा खूप झाला मला. इम्प्रुव्हायझेशन करणं, तो त्यांच्यामुळेच शिकला. ते मध्येच कुठेतरी अचानक काहीतरी घुसवायचे. हा. मग तो किडा घुसला ना. मग तो आहे. तो मग सगळ्यांच्या बरोबर तसंच. मग तळवकरांची पण मी तशीच वागत होते. हा. बोलायला, हे करायला असं काय लहान आहे हे ते. त्या लोकांनी पण मला तेवढं काही जाणून नाही दिलं. हा मस्ती ते ते तर मस्तीखोरच होते ना. हो. खूपच मस्ती म्हणजे असे. पण ह्या मोकळ्या ढाकळ्या वागण्याचा फायदा झाला म्हणायचं. म्हणजे मोकळी वागत होती मी. हा पण म्हणजे तरी पण लोकं मला घाबरत होत्या. जरा शलाका बोलल्यावर थोडंसं का म्हणजे ही कधी पलटी खायला, कधी चिडेल. अच्छा. हां, ते इम्प्रेशन होतं एक माझं. हा दरारा, हां. गोड दरारा. हं, हं, हं. म्हणजे मोकळं ढाकळं असून सुद्धा एक हां. म्हणजे ही कधी पलटी खायला आणि मग आपले काय वाजवेल, वाजवायची कोणाची. झालं होतं. हां. अ, एक होता अ, शिवाजी मंदिरला नयनतारा माहिती आहे नयनतारा? हो आम्ही नाटक करत होतो. हो तिने मला सांगितलं, "बघ तो आहे ना, तो तुझ्याबद्दल असं बोलत होता, तुझं त्याचं लफडं आहे." तोच भेटला मला त्या दिवशी. आमचं नाटक होतं. त्याला पाठीमागून पकडला, वरपर्यंत घेऊन गेली. शिवाजीच्या मागच्या गेटने ती वरती जातात माहिती मेकअप आहे. हा रूममध्ये. हा नयनला सांगितलं, "बघ, तू तू चल, तो काय झालं, काय झालं, काय झालं? वरती चल." नयनताराच्या समोर उभा केलं. "सांग, काय बोलत होतास?" "मी कुठे काय बोललो? मी कुठे काय बोललो?" नयनताराच्या समोर. त्यांनी नयनताराला सांगितलं, "शलाकाने माझं लफडं आहे." त्याचा मी पाठीमागून हा पकडले कॉलर, "चल आत्ताच्या आत्ता वरती." मग ते असेल लोकं घाबरत होते. पण त्यांनी असं का कंडी पिकवली असेल? काय माहीत? म्हणजे ते असं असून मी काय लाजून, घाबरून म्हणजे मुलींनी तेवढं राहायला पाहिजे ना स्ट्राँग. हो राहिले मी. पण मग त्याच्यानंतर जास्त म्हणजे थोडे दबकूनच असायचे. म्हणून मला आठवते अशोक शेवडे. चांगला. अशोक शेवडे आणि शलाका, तुझे डोळे आहेत ना, एवढे डेंजरस आहे, कोण जवळ यायला घाबरेल. म्हटलं मुद्दाम बनवलेत मी. मी बनवलेत तसे डोळे. म्हणजे असं इम्प्रेशन होतं. हो त्यावेळेला त्यांनी तुमच्याविषयी बरंच काही काय लिहिलं अशोक शेवडेंनी. चांगलं लिहिलं होतं पण. चांगलं लिहिलं हां. रसरंगमध्ये, हां, हां, हां. चित्रानंदमध्ये, चांगलंच लिहायचं. नवशक्तीमध्ये. सगळे पत्रकार माझ्याबद्दल चांगलंच लिहिलेलं आहे. तर नाटकाबद्दल कोणी माझ्याबद्दल कधी नाही कंप्लेंट्स कधीच आले नाही. मला वाटतं तुम्ही पत्रकारांबरोबरचे अनुभव सांगावेत. कारण पत त्यावेळची पत्रकारिता वेगळी होती. पत्रकारितामध्ये वाया गाडगिळनी माझा फोटो छापला होता. पहिल्यांदा फोटो. घरोघरी हिज होमचं नाटक. शरद तळवकर आणि शशिकांत निकते स्टारकास्ट हा असलेलं नाटक जेव्हा मुंबईत आम्ही साहित्य संघात झालं. आणि वाया गाडगीळ म्हणजे जरा समजले जायचे ना, हो खतरूड पत्रकार हो वगैरे. हो हो तर ते बघा आज ते येणारे चांगलं कर वगैरे म्हणाले. आणि नेमका माझा फोटो त्यांनी काय तुमचा रिपोर्ट लिहितात हा पेपरमध्ये महाराष्ट्र टाइम्सला. माझा परीक्षण. हां, परीक्षण. नाट्यरंग. हो, हो, हो. हा महाराष्ट्र टाइम्सला हा माझाच फोटो टाकला होता. तर मग तळवळकर, "मानलं बाबा तुला, मानलं बाबा तुला." पण तुमच्या एकटाच सोलो फोटो टाकला म्हणजे. हो, सोलो टाकला होता. का का माहिती? म्हणजे ते खुश महान होऊन? आहे ना, नॅचरली महान होऊन म्हणजे महान असणार मी बहुतेक. म्हणजे तुमच्या कामाने प्रभावातून की तुमच्या काय वागण्याने प्रभावातून? माझ्या कामाने प्रभावित नाही, पण म्हणजे मला त्यांनी हे नाही केलं. चांगलं काम केलंय म्हणूनच लिहिलं होतं. वाईट हा नव्हतं लिहिलं. हो पण असा सोलो फोटो त्या काळामध्ये. पण त्या काळामध्ये तळवकरांचे वगैरे टाकायला पाहिजे ना, हा आमचे बाकीचे ग्रुप होते, हा शशिकांत दिक्ते होते. हा पण त्यांनी माझा टाकला होता. मग ते तळवकर पण, "वाया गाडगिळीने तुझा टाकला, वाया गाडगिळीने तुझा फोटो टाकला." अशा मस्ती व्हायची. पण पत्रकार चांगलेच होते मला वाटतं तेव्हा. तुमचं ललिता तांबडेशी पण चांगली मैत्री हं, हं, होती. हं. ललिता तांबणेची मी हिंदी पिक्चर करत होते, तू ही तू. अच्छा हा मुरलीधर कापडी डायरेक्टर होते.
किशोर मिस्कनचं पिक्चर होतं का? हं. हां, किशोर त्यामध्ये मित्र मिस्किन. होते. हां. तर डार्लिंग डार्लिंगचं सांगेन मी. डार्लिंग डार्लिंगमध्ये पहिलं नाटक अरविंद देशपांडे बसवत होते. अच्छा. माझी नाटकाची सुरुवात अ, व्हायच्या आधी म्हणजे हे हां, घरोघरी भोमच्या आधी. हां. तर मला उदय धुरतनी नाटकास बोलावलं होतं. पण 2-4 दिवसांनी मला अरविंद देशपांडेंनी सांगितलं, की नाही बरं करत आहे. मला उदय धुरतनी घरी येऊन सांगितलं, "तुला नाही जमत आहे." सांगितलं, "ओके." हां. पण त्याच्यानंतर मग मी अ, एक पहिलं नाटक ॲमॅच्युअर ग्रुपचं दामले, विनायक दामले डायरेक्टर होते ॲमॅच्युअर ग्रुपचं. त्याचं लग्नाची बेडी नाटक केलं होतं. अच्छा. हां. रश्मी केलं होतं. हो, हो. हां, रश्मी. तर त्यांनी ते बसवून घेतलं होतं. वडाळ्याला एक काहीतरी डालडाची हे होती फॅक्टरी. तिथे त्यांचं एक होतं. मग ते नाटकाचं जरा हवा ऐकून शरद तळवकर माझ्याकडे आली होती. असं झालं होतं. तर ते तूही तूला ती मला प्रोड्युसर होती तिने मला सांगितलं, "आज येणार आहे पत्रकार येणार आहे, पत्रकार येणार आहेत." मग बघितलं तर ही छोटीशी मुलगी होती. ललिता ताम्हाणे. हां, बरोबर आहे. हां. ललिता ताम्हाणे आणि मग तिने माझा काही इंटरव्ह्यू घेतला. मग ठाण्याला प्रयोग असला की भेटायला यायची. तिच्या पुतणीला घेऊन यायची. तिच्या काकाची मुलगी होती काहीतरी. तिला घेऊन यायची. मग तिच्या घरी जाणं येणं, ती माझ्या घरी यायची. तिची मैत्री आत्तापर्यंत होती माझी. हां, म्हणजे पत्रकारांच्या घरी जाणं-येणं हे हं. त्यावेळच्या कलाकारांचं विशेष होतं. कलाकारांचं आणि पत्रकारांचं हो ना, पण मग आम्ही पत्रकार कलाकारांकडे जायचोच. घरीपर्यंतच यायचे. हां. पण तुम्ही सुद्धा पत्रकाराच्या घरी. हां, हां. ती हां, म्हणजे दोस्तीच होती तिच्याबरोबर भयंकर हां, चांगली. आणि मग नंतर लग्नानंतर इथे आली 86 नंतर. हां, मग जाणं-येणं परत वाढलं. मग तिला जरा कॅन्सर डिटेक्ट झाला 4 हां. वर्ष. ती अगदी अलीकडची गोष्ट. हं, हं, हं. 4 वर्ष काढली तरी. हां, त्यामध्ये 1-2दा भेटलो होतो. नंतर मग फोनवरच बोलत होतो आम्ही जास्त करून. हां. म्हणलं मग ती फोटो काढायला मला ते सांगितलं लोकप्रभाचे अनंत देसाई होते बघा. हां, माहिती आहे. हां, हां, ते यायचे तिच्याबरोबर. हां. अनंत देसाई. मग ते फोटो काढायचे, कुठे-कुठे छापायला वगैरे. ते माझ्या घरीच व्हायचं. अच्छा. हां. एकदा तर सुधीर दळवींच्या बरोबर पण असं काहीतरी शहेनशाह आणि अशी मी ती मुस्लिम बाई असं ते फोटो खूप प्रसिद्ध झाले होते त्यावेळेला. त्यावेळेला काढले होते सुधीर दळवीबरोबर. नंतर सुधीर दळवीने माझ्याबरोबर पापाचा रोल केला होता. नणंद भाऊसाहेबमध्ये. नणंद भाऊसाहेब माझे वडील झाले की होते. रोलमध्ये फरक पडला. हं, हं. पण तुम्ही तो काळ एन्जॉय खूप केला. खूप, खूप, खूप केलं. मग सिरियसनेस वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे ना असं काही. हां. आता आम्ही पहिला भेटतो. तुम्हाला वाटतंय का मी पहिल्यांदा भेटते तुम्हाला असं? नाही. मग पण तुमच्याबद्दल जे ऐकायला मिळायचं, कारण कुतूहल असायचं ना, अरे शाला का? मी एकदम असं अचानक सोडावं? गायक-गायिका बोललेच होते, "आता करतेस, लग्न झालं की थांबशील." मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं, "मी लग्न झाल्यावर सुद्धा नाही सोडणार." हां, बोलले होते मला. आठवते मला शिवाजी मंदिरमध्ये भेट झाली होती त्यांची एकदा. हां. "लग्न झाल्यावर थांबशील, आता करतेस काम." पण त्यावेळेला तुमचं असं कधी झालं, की तुम्ही सिनेमामध्ये काम केलं, तेवढी जी काही तुम्ही 8-10 सिनेमे केले, जेवढं शूट झालं तेवढं न येता तुमचा रोल कापला गेला? नाही. रोल कापला गेला ते या सुखानूमध्येच 4 सीन मला वाटतं बबन प्रभू बरोबर केले होते. हां. त्याच्यातला एकच छोटूसा ठेवला होता मग त्यांनी. पहिलाच अच्छा. पिक्चर. हां. पण नाव तर दिलं ना त्यांनी मला, बस झालं एवढं झालं. हां, म्हणजे तुम्ही खट्टू झाला नाही. नाही. पण मला एक दुसरं सांगा, ज्याला झटपट करू दे खटपट सिनेमा आला, म्हणजे श्रीराम गोजमगुंडे, सरला येवलेकर आणि शलाका आणि त्याचे म्हणजे तो पहिला सेन्सॉरमध्ये गाजला. हं, मग ती पावसातल्या गाण्यांमुळे गाजला हं, आणि मग असं झालं, की अरे हा पिक्चर काहीतरी एक वेगळं चंड सिनेमा आहे. म्हणजे जी दादा कोंडकेंचं जे कल्चर ते त्यावेळेला होतं द्व्यर्थी मिनिंगचं, हं, हं. त्या पॅटर्नमधला हा सिनेमा आहे. ग्रामीण बाज असलेला असा कुठलातरी असा एक विनोद, पण तो थोडासा असा मोकळा-ढाकळा विनोद. हे जे सगळं वातावरण होतं त्याबद्दल काय? ते लातूरला शूटिंग झालं होतं त्याचं. अच्छा. हां. लातूरला. माझे सीन एवढे काही ग्लॅमरस वगैरे नव्हते. मला वाटतं सरला बरोबर होतं हो, त्याचं काम. हो, त्यांच्या ते होतं. हो. माझ्याबरोबर तर नव्हतं. हां. फक्त एक गाणं होतं ते मला खूप मुश्किल पडली होती. अच्छा. म्हणजे ते उन्हातान्हात
पाय भाजून भिजून मी ते गाणं केलं होतं. आता हां. मध्ये लागला होता मला वाटतं ते गाणं पण हो. बघितलं मी. हां. पण केलं होतं. पण त्या सिनेमाबद्दल जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली बरीचशी. कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे काहीतरी ॲडव्हर्टाइजमेंट मला वाटतं ते फोटो एक काहीतरी होता. राईट? बरोबर आहे. हां. येस. तर अशोक शेवडेंनी मला विचारलं, "शेला का कोणाचा फोटो आहे?" तो मागून होता काहीतरी, मागचा होता ना? पाठमोराचा फोटो होता. पाठमोरा होता. बॅक साईड होती. पाठमोरा. हां. तर ते लोकांना शलाकाचा आहे का सरला येवलेकरचा आहे, हां. असं बरचसं असायचं. हां. हां. मी फक्त अशोक सर ते शेवडे. शेवडेंना सांगितलं, की मी असताना अशोक शेवडे मी पुढून दिला असता. असा मागून नसता दिला. कारण लोकं मला जर नीतू सिंग बोलतायत, तर मी हां. पुढून दिला असता. आता हां. नीतू सिंग माहिती आहे ना, ती पुढूनच छान दिसेल ना. हो, हो, मग हो. मग आणखीन काय बोलायला नको ना नाही, तुम्हाला? नाही. समजलं ना? हां. हां. ह्या पनचा तुम्हाला करिअरमध्ये आणखीन फायदा झाला असता ना पण. मग ते असं आहे. म्हणजे एवढी मी बोल्ड होते आणि बहुतेक आहे म्हणा तशी काय एवढी काय बोल्ड होते ना, म्हणजे त्याला मी हां. एवढा आन्सर देऊ शकले. हो. मी मागून नसता दिला, मी पुढून दिला असता. "छला का तुझा आहे का? तुझा आहे का?" मला फोटो. ते कोण सगळेजण बहुतेक ते हे व्हायचं. म्हटलं नीतू सिंग बोलतात लोकं मला, तर मी पुढून दिला असता. हां. पण तुम्ही बोल्ड होत्या. पण बोल्ड असण्याने लोक जवळ यायचे की लांब जायचे? मॅनेजेबल होते असे काय दूर गेलेले वाटले नाही मला. हां. दूर नव्हते जात, पण म्हणजे थोडं लिमिटमध्ये राहत असतील मग काहीतरी हां. ना? कारण तुम्ही कधी फटकावलं सांगता येत नाही. हां, जरा ते तर आहे. बरोबर आहे ना. म्हणजे कारण असं. त्यावेळच्याच होत्याच ना ते नयनतारा वगैरे माहिती आहे ना, सगळ्या हो. फटफट, पटपट बोलायलाच लागते ना. हां. मग ते थोडंसं आलं होतं काहीतरी आमच्याकडे. पण तुम्हाला नंतरच्या काळात कोणी ऑफर नाही केली? तुम्ही बाजूला झाल्यात, की आता मला काम नाही करायचंय. मग कोणी ऑफर नाही केली? नाही मी 84ला तर माझ्याकडे 4 पिक्चर्स होते. ते मी त्यांचे पैसे परत पाठवले होते. नावं सांगणार? नाव नाही मला आता ते रिलीज झाले नाही झाले मला नंतर माहिती मी सोडून म्हणजे साफ बंद. हां. चॅप्टर बंद. मी तर न्यूजपेपर पण नव्हता लावला 2-3 वर्ष लग्न झाल्यावर. का? कळू नये हे. नको ते परत आठवणी-बिठवणी थोडंसं परत इमोशनली परत बॅक जायचं नाही आता. जाऊ दे ना, हां. बंद. चॅप्टर बंद. हां. बंद केला होता. त्याच्यामुळे काय नाही पण इंडस्ट्रीकडनं कॉल आला असेल ना, की चांगला रोल आहे. नाही त्याच्यानंतर नाही. आता लोकं बोलतायत परत या, परत या. म्हटलं जरा चांगलं काय असेल तर येऊ. नाही मिळालं तर हे जे बोलवतात ना असं ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून हे करायला काय गिफ्ट द्या, हे द्या. असं करतात तर ते बरं वाटते. पण चांगला रोल म्हणजे तुमची व्याख्या काय? चांगला रोल म्हणजे लोकांना वाटलं पाहिजे बाबा काहीतरी दिसली तर पाहिजे थोडा वेळ. नुसती त्या आईचं हे करून काहीतरी आई चहा देते, पाणी देते, जेवण देते मुलीला. तसं नको ना? हां, तसं नको. बरोबर हं, आहे. हं. पण अलीकडचा मराठी सिनेमा तुम्ही पाहता? हं. काय वाटतं? कसं वाटतं? एवढ्या फिल्म बनतात. ज्यावेळेला तुम्ही सिनेमात काम करत होता, वर्षभरामध्ये 15, 16, 17, 20 पिक्चर बनायचे. हो. आज 100च्या वर बनतायत. पण ते कोणी उठतं आणि बनवते ना? त्याची म्हणजे ज्याला नॉलेज नाही ते लोकं पण बनवतात हो. तेवढं नको ना? ते जे कॅमेरा टेक्निक, जी कला जी काय दाखवतात ती तर जरा दिसायला पाहिजे. हां. नुसतं कॅमेरा समोर ठेवून तुम्ही बोला, ते जरा जास्त होते. असं मला तर मग वाटतं. अलीकडे पाहिलेला चांगला सिनेमा, आवडलेला सिनेमा? आत्ता तो दशावतार छान होता. अच्छा. दशावतार पाहिला. मग नाटक अलीकडे पाहिलेल्यापैकी? नाटक देव बाभळी, हां. परत ते मोहन गोखलेच्या मुलीचं नाटक आहे. पण तुम्ही आता नाटकाला जाता, त्यावेळेला तुम्हाला तिकडे जो रिस्पॉन्स मिळतो तो कसा असतो? ओळखतात शलाका, शलाका, शलाका चालू असते. हां. शलाका, शलाका, शलाका. भेटतात लोकं, हां. हॅलो बोलतात, ओळखतात. म्हणून मी काय मुद्दामून असे काय स्पेशली असं काय बॉडी मेकअप-बिकअप करून कधी गेले नाही. आज हां. जशी आहे तशीच जाते. पण लोकं ओळखतात. पण आता तुम्हाला कोणी म्हणत नाही ना, नीतू सिंग? आता म्हणत नाही पण एक माझी मैत्रीण होती. आमचं रियुनियन होतं शाळेचं. हां. तर ती आम्ही सगळे बसलो असताना ती ती जरा म्हणजे थोड्या वर्षांनी आमच्यानंतर ती दुसऱ्या
पुण्याला गेली होती, शिफ्ट झाली होती आणि मग रियुनियनसाठी तिला परत बोलावलं तर ती आली होती असं काहीतरी. हां. तर तिने सगळ्यांना ही बघ ना, ही आहे ना ती मराठीमध्ये शलाका होती ना, ती शलाका नीतू सिंग सारखी दिसायची. ही तिच्यासारखी दिसते. मी अजूनही विचार करते मी कोणासारखी दिसते आणि मी आहे कोण? मग? मस्त कमेंट माझ्या आयुष्यातली ती आहे. असं असू शकतं? पण तिला तिकडे तुम्ही सांगितलं नाही ती मी मग कोण सगळ्या म्हणून? जणी आहे अगं, सगळ्या जणी हसत राहिल्या. ती पुण्या-बिण्याला कुठेतरी दुसरीकडे गेली, बडोद्याला का काहीतरी. हां. तर त्याच्यामुळे तिला काय माहीत नव्हतं ही सीना धराधरच शलाका आहे वगैरे. पण ही हां, तशी दिसते हां. आणि ती ही आहे. मग मी नक्की कोण आहे मला अजूनपर्यंत कळलं नाहीये. मग तुम्ही नक्की कोण आहे? मी सध्या तरी शलाका म्हणून आहे. हां, मग? आहे. आत्ता मला वाटते बाबा सगळेजण शलाका वाटते तर चला शलाका होऊया. नाहीतर मध्य म्हणजे काल परवापर्यंत तर सीना धराधरच होती ना म्हणजे. हां. पण तुम्ही कमी वर्षाचा कालखंड असून सुद्धा चांगला स्टॅम्प आहे ना तुमचा. हो. ठसा उमटवलेला आहे. लोकांचं प्रेम. लोकांचं प्रेम आणि भूमिका पण तशा मिळाल्या. हं. आणि स्ट्रगल-बिगल तर मी कधी केलंच नाही. आणि मेहनत आजची मुलं मला वाटतं जास्त मेहनत करतायत. मी सांगते ना आम्हाला मेहनत वगैरे काहीच नाही. मला तरी पडली नाही कधीतरी मेहनत घ्यायला, की आता आजकाल का ते पहिला स्क्रिप्ट वाचून घेतात वगैरे काही नाही. आम्हाला ते स्क्रिप्ट द्यायचे, तुम्ही पाठ करून जेवढं जमतं आपण पाठ करून गेलं म्हणून आम्ही पाठ करूनच जात होतो. हां. तर ते इझी पडायचं. तिथे गेल्यावर तुम्ही ते पाठ करा, बीट करा असं काही नव्हतं ना. नाही. हां. हां. त्याच्यामुळे ते इझिली जात होतं. तर म्हटलं कोणीतरी विचारलं, की "बाबा या नाटकासाठी तू एवढी मेहनत केली." मला काही आता तेवढं आठवत नाही आहे. ते मेहनत मी केलेलीच नाही असं मला तरी वाटतं. कुठच्याही रोलसाठी मेहनत वगैरे काही केलेली नाही. स्पॉन्टेनियस केलं ते आलं. हां, फक्त समोरच्या माणसाला रिएक्शन द्यायची एवढंच डोक्यात असल्यावरती ते होत होतंच आपल्या पण. म्हणजे मेहनत आज असं करून जायचंय, आज करायचंय. ते आरशात बघून ॲक्टिंग वगैरे आम्ही काही केलेली नाही. अजून सुद्धा नाही हां. ते अक्षर कसं करतात ते मला पण नाही माहिती. नाही आता काय सगळं स्ट्रक्चरच बदललं ना हं, सिनेमाचं. हं, हं. पण तुम्ही मराठीमध्ये एवढ्या ग्लॅमरस हिरोईन. आता तुम्ही तर तुमच्या भाषेत तर बोल्ड. बरोबर आहे? हं. मग तुम्हाला हिंदीची ऑफर नाही आली? हिंदीमध्ये मी तू ही तू केलं होतं ते डार्लिंग डार्लिंगचं हे होतं. हां, तर ते सांगायचं राहिलं. ते हां. डार्लिंग डार्लिंग अरविंद देशपांडे मला रिफ्यूज केलं होतं त्या नाटकात काहीतरी आणि हिंदी पिक्चरमध्ये डार्लिंगमध्ये तोच रोल मी केला होता. अच्छा. हां, देवेन वर्मा, अशोक सराफ होता त्याच्यात. हां, अशोक बरोबरच होती ना मी. हो. हां, असा रोल होता तो. हां, मधुसूदन कालेलकरांचं स्क्रिप्ट होतं. हां. आणि मग तोच रोल मला करायला मिळाला. असं झालं होतं. मी नाटकातून मला त्यांनी कट केली होती, पण मी पण तोच रोल तुम्हाला इकडे मिळाला. हां, हिंदी पिक्चरमध्ये केला. हां, तो केला होता. त्याच्यानंतर एक काच की दीवार म्हणून अमरीश पुरी आणि स्मिता पाटीलचा होता. हां. म्हणजे संजीव कुमारवाला सिनेमा का? हां, हो. तो. अच्छा. त्याच्यामध्ये अमरीश पुरीच्या बहिणीचा रोल केला होता. अच्छा. हां. ते काहीतरी मरते-बिरते हां, नंतर असं काहीतरी. हां. अमरीश पुरीच्या आता मग लागतो पिक्चर कधीतरी, कांच की दीवार. स्मिता पाटीलचा. मला वाटतं रवी टंडन डायरेक्टर वगैरे होते ना? हां. हां. तर ते आमचं नणंद भाऊजीचं शूटिंग होतं तेव्हा ते मला भेटायला आले होते. मग तो कर लो. अमरीश पुरी पण होता काहीतरी. तो म्हणे थिएटर के हो चलो तो इसको ले लो. म्हणून केला होता मी तो रोल. अमरीश पुरी पण कर लो ह्याचं. त्या ह्याच्यावर केला होता मी त्यांच्या बहिणीचा रोल. ते एक झाला होता आणि एक गुजराती पिक्चर केला होता. जे पीड पराई जाणे रे. अच्छा. रमेश देव, रविराज. मग त्यांचे अनुभव? अनुभव डायरेक्टर मराठीच होते मला आठवत नाही. रोकडे होते ना कोणीतरी? हां, एक रोकडे म्हणून होते त्या हां, हां, काळामध्ये. हां, हां. रोकडे. हां. ते होते आणि ते गुजराती पिक्चर केलं होतं. अनुभव तेव्हा डायलॉग द्यायचे, बोलायचं आणि रमेश देव होते ना. त्यांनीच तर तुमचं हां. नामकरण त्याच्यामुळे केलेलं. असं काही वेगळं काय असं काही एफर्ट्स लावावेच लागत नव्हते कोण. हे सगळे रविराज वगैरे. हां. पण तुमची जी पर्सनॅलिटी होती, त्याला धरून तुम्हाला हिंदीमध्ये रोल नाही ऑफर झाले? नाही त्याच्यानंतर नाही. नाही त्या पण पिरियडमध्ये? त्या पिरियडमध्ये जरा हिंदीमध्ये त्यांना जाऊन भेटा, हा प्रकार होता ना. मग जाऊन भेटा नाही. पण हे सगळे मराठीमध्ये सगळे माझ्या घरी यायचे. "तू उद्या तिकडे शूटिंगला यायचं." एवढं सांगायचे हक्कानी. पण आता तुम्हाला ह्यांना भेटायला लागेल, त्यांना भेटायला ते असं. मिलते रहो. हां, मिलते रहो.
ते नाही जमायचं. तसली कामं नाही. ते जे होते ते म्युझिक डायरेक्टर जोडी होती. आपसे मिलना है, हम हिंदी पिक्चर कर रहे हैं वगैरह. पण आप तो म्यूजिक डायरेक्टर हो, आप क्या मराठी पिक्चर करोगे? नहीं नहीं, आओ आप हमारे घर में इधर आओ मिलो. मी त्याला सरळ विचारलं, आपका म्युझिक ये चलता नहीं क्या? प्रसिद्ध जोडी आहे ती. प्रसिद्ध जोडी होती. मग त्यांचा काय रोख होता म्हणजे? माझं आणि काय माझं बालिशपणा होता का खराबपणा होता काय मला आठवत नाही. ते हे म्युझिक डायरेक्टर पिक्चर काय बनवणार? मला जर लोकं घरी उद्या शूटिंगला ये एवढंच असायचं माझं. मला काय त्यांच्या बरोबर 8 दिवस जाऊन भेटायचं, हे करायचं वगैरे काहीच नसायचं. मग हे लोकं नाही उधर आना, उधर मिलना, हम लोग पिक्चर मिलना-विलना नाही होता. तर डायरेक्ट जायचं. आज कशी आली आतमध्ये हां. तसं. तसं असलं तर बाबा ठीक आहे ना. बरोबर ते आहे. जाऊन भेटा-बिटा मी आधीच केलं नव्हतं तर आज का करू? पण तुम्ही नंतर त्या काळामध्ये ज्या बाजूला झालात, त्यात तुम्हाला कधी असं विचारायचं, "अरे, मी काय एन्जॉय केलं?" येणारच नाही, ते. माझी मुलगी आहे ना, त्याच्यामुळे मी तोच विचार नाही करू शकत. मग शेवटी मुलगी आहे, हां, तिला बघायला पाहिजे. हां, ते एक होतं. हां. आणि मग तिच्या ह्याच्यातच वेळ एवढा गेला आणि ते एक आयुष्यातलं मोठं काम मला लाभलं, हां, माझी तिला मुलगी. वाढवण्यातला आनंद तुम्ही हं, हं, घेतला. हं. त्याच्यामुळे आता तीच मला, "जा ना तू, जा ना तू." मग ते Facebookवर फोटो टाक, फोटो टाक. हां. आता तीच करते माझं सगळं. मग सोशल मीडियावर तुम्ही असायला पाहिजे आजच्या काळानुसार. हां, मग तिनेच मला आता ते Facebookवरती माझं काहीतरी अकाउंट ओपन केलंय, हे केलंय. तेव्हा तू हे करणं, हे करणं. Instaवर पण. Instaवर आत्ताच केलंय ते तिने. अच्छा. मग हां. आता तुम्ही नवीन फोटोशूट आता केलंय? मी फोटोशूट वगैरे नाही केलं, पण Instaवर तिने म्हणजे हे केलेलं आहे, मी शलाका म्हणून. अच्छा, मी मी शलाका, शलाका. मी शलाका. आणि त्यात काय सांगताय तुम्ही? ती मी माझे जुने फोटो तळवकरांपासून ते टाकत राहिली आता ती. हां. ती बोलते, "आता 8-8 दिवसांनी आपण फोटो टाकूया, हे करूया, काय करूया, कुठे गेली होती?" ते असं म्हणजे. हां, बरोबर आहे अगदी. मग ती बोलते, ते माझ्या आयुष्यातलं एक ग्रेटनेस मिळालं त्याच्यामुळे अजिबात नाही. आणि नात आहे, एवढं सगळं मिळालंय आणि आत्ताही लोकं मला बोलावतायत, एक ज्येष्ठ अभिनेत्री समजतायत. नाही, तुम्ही ह्याच्यापेक्षा ज्येष्ठचा अर्थ वेगळा काढताय ना. म्हणजे हो, मी ज्येष्ठचा वेगळा काढते. हां, हं. पण तुमची जी इमेज आहे त्यावेळची सिनेमातली, हां, तीच इमेज कायम आहे. कायम आहे लोकांमध्ये. हां. ते मोठं काम आहे ना आयुष्यातलं माझ्या. आणि काय पाहिजे? मग मी मागे वळून नाहीच बघत आहे. मग ते केलं असतं तरी मग लोकांनी बाबा हिचं लग्न झालंय, हिला मूल झालंय की नाही, मग आता हे काय होणार, ती मुलगी काय करते? ते सगळं पार करून मी आज पूर्ण करून आता मी 69 इयर्स होणार आहे पुढच्या 2 महिन्यात. हो. हं. मग मग वाटत नाही असं. म्हणून बोलते 69 म्हणजे एवढ्या वर्षाआधी हे सगळं माझ्या आयुष्यात घडतेय आणि काय मागायला पाहिजे देवाकडे? नाही. का रिपेंट व्हायला पाहिजे? मी का नाही केलं म्हणून? आज लोकांनी प्रेम दिलंय, लोकं आणि ते यंगस्टर जे आहेत ना 50-50चे वगैरे इंडस्ट्रीमध्ये, ते लोकं फोन करतात, त्यांच्याशी बोलते, बोलावतात. इकडे आणि मला ही ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून स्टेजवर बोलावतात, ओळख करून देतात. त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे, बस आहे ना आणि काय? आयुष्यात काय पाहिजे? तुम्ही आजचा मराठी सिनेमा पाहताय. तुम्ही एक सक्सेसफुल अभिनेत्री. हां, सक्सेसफुलच. कारण तुम्ही सक्सेसच तुमचा जो स्कोर कार्ड आहे, तो सक्सेसचाच आहे. तुम्ही थांबलात हा भाग वेगळा. आजचा मराठी सिनेमा तुम्ही जो पाहताय, तर त्यातली कोणत्या अभिनेत्री तुम्हाला इम्प्रेस करतात किंवा आवडतात? तेजस्विनी पंडित छान आहे. सई ताम्हणकर तर सगळ्यांनाच आवडते. प्राजक्ता माळी, हिरोमध्ये? सुबोध भावे छान आहे. सुबोध भावे. बरं, ह्यांच्या भेटीचे अलीकडे काही योग आलेत की यावेत? नाही, यांच्याशी अजून मी भेटले नाही कधी. पण नाही, त्यांनी तुमचं काम तर नक्कीच पाहिलं असेल. माहीत नाही. नाही, कसं आहे, हां, माहीत नाही हे बरोबर आहे. पण आता YouTubeच्या युगात सध्या आपण वावरतोय. तुमची जुने चित्रपट YouTubeवर आहेत आणि आजचे कलाकार जुने चित्रपट पाहत असतात. त्याच्यामध्ये तुमचं नक्कीच पाहिलं असेल. पाहिलं असेल तर माहीत नाही मला. कारण मी कधी त्यांच्या समोर गेले नाही का असं म्हणजे पर्सनली आम्ही कधी भेटलो नाही. हां. पण त्यांचे पिक्चर बघते मी, आवडतात.
हां, त्यांनाही ऐकून आवडेल. आवडेल. चांगली आहे. खूप मेहनत त्या पोरांना खूप मेहनत आहे ते समजतं. खूप मेहनत घेतात सगळ्याच बाजूनी. हां, पण आमच्या वेळेत तेवढी नव्हती सॉरी. त्याच्यामुळे आम्ही सुखी आहोत. हां, सुखी आहात. म्हणजे सुखी आहोत. सुखी आणि समाधानी आहात तुम्ही. समाधानी. आणि आणि त्यावेळच्या त्यांच्यावर कॉम्पिटिशन खूप आहे. प्रत्येक गोष्टीची कॉम्पिटिशन आहे आता. आम्हाला काय ते एवढं काही नव्हतं ना. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. पिक्चर आहे तर पिक्चर आहे, नाही तर नाटक आहे. हां, म्हणजे बिझी राहू शकत होतो आम्ही. म्हणजे दिवसाला मी 3-3 नाटकाची रिहर्सल, 2-2 वेगवेगळी नाटकं एकाच दिवशी असं सगळं केलेलं आहे. पण मग ती मेहनत नाही मिळत, ते सगळ्या ग्रुपमध्ये होऊन जाते. पण आजच्या मुलांना जरा जास्त मेहनत वगैरे आहे असं. मग त्यावेळेला तुमचा सेक्रेटरी वगैरे हा प्रकारच नव्हता. नव्हतं, नव्हतं. हां, तुम्ही स्वतः हँडल करणार. हं, बरोबर ना? बरोबर. ते निर्माता, दिग्दर्शक तुम्हाला भेटणार आणि तुम्ही लगेच त्याच्यावर करायचं की नाही करायचं. हं, हं. तेव्हाच ठरवायचं डायरेक्ट. म्हणजे माझ्याकडे तर सगळे रूप कादर, तू यायचं आहे हे पिक्चरला. राज दत्त आहे. आता राज दत्त आहे म्हटल्यावर काय मग जायचंच ना. बाकीच्या पुढच्या गोष्टी कोण करतंय? होच नाही शकत. नाहीच होऊ शकत. हां, मग असे यायचे ना कॉन्टॅक्ट्समधलेच लोकं असे. हां, तर मग त्यांनी सांगितलं, ह्यानी सांगितलंय, ठकास माठक, अशोक सराफनी सांगितलंय तुला. हां. मग जायचं. दुसरं काय? दुसरं काही बोलणं होत नाही नाही, ना. बोलणं होतच नाही. कधी शूटिंग आहे एवढंच फक्त मला ते सांगायचे. अमुक दिवशी शूटिंग आहे एवढंच बस झालं. हां. आणि मग चांगलं वाटत होतं ते. एवढं हक्कानी, प्रेमाने सगळे लोकं. मग तोरण्यानी पण ते नणंद भाऊजाई, रविराज वगैरे. अमुक दिवशी इकडे शूटिंग आहे, तिकडे यायचं. पण तिकडे काय मानधन किती मिळेल, काय मिळेल वगैरे काही प्रकार नव्हते. पैसे किती बुडाले? हां? बुडाले बुडाले काय? पैसे मिळाले किती? मला उलटं नाही, विचारतो चला. पैसा नव्हता अजिबात नाही. नाही ना? अजिबात. किती मिळायचे तरी? फारच कमी हो. म्हणजे आता नणंद भावजेचंच फक्त सांगते. फार फार तर मला 3,000 मिळाले असतील नणंद भावजेसाठी. सुपर डुपर हिट पिक्चर. सगळे पिक्चर बरे होते. पण त्या 3,000 ची आजची किंमत किती असेल? 3,00,000 पकडू. असू शकेल. असू शकेल. हां. 3,00,000 म्हणजे फार नाही म्हणता येणार. त्यावेळेला काहीच नव्हते ना. नाही, ती नाही 3,000 कमीच रक्कम आहे. हं, पण त्या हं, हं, हं. 3,000 ची आजची जर किंमत केली, हं, आजच्या आर्थिक गणितावर हं. 3,00,000 होतील. आपण 3,000. असं म्हणू. पण 3,00,000 म्हणजे फार नाही ना. ते पण तुम्ही त्या सिनेमाची आघाडीची अभिनेत्री हं, असून. हं. पण म्हणजे ते असंच. म्हणजे ते आणि ते वर्षभर शूटिंग चालायचं. मग ते थोडे थोडके, थोडे थोडके. मग ते आले कधी, गेले कधी. हां. असं पैसा नव्हता. पण नाव, फेम, पब्लिकचा ठप्पा आतापर्यंत आहे. हां. पण त्याला तुम्हाला पैसे नव्हते म्हणता तुम्ही. पण त्याबरोबर अजून एक गोष्ट, की त्यावेळेला तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून जावं लागायचं. समजा महालक्ष्मी एक्सप्रेस हं, आहे. हं, हं, हं. मग ते अनुभव तुम्हाला ओळखायचे? हां, ओळखत ओळखायचे असेल. लोकं. हो. कोल्हापूरला जायचं तर कोंडूस्कर हां. बस. हां, मग ते बसमध्ये सहप्रवासी. हां. मग ते बोलाबिलायला यायचे. बोलायला यायचे ना. त्यावेळेला काय हां. काय मोबाईल वगैरे नाही, नाही. नव्हते, काही नाही. फोटो हां, नाही. हां, जास्तीत जास्त सही. हां, सही घ्यायला यायची त्यावेळेला. हां. वह्या, पेन्सिल काय घेऊन बिऊन सही घ्यायला येत होती. मग आणि मग कुठल्यातरी एका पिक्चरमध्ये नर्सचं काम केलं. आपलेच दात आपले ओठमध्ये. नर्स बरोबर आहे. नर्सचं काम केलं होतं मी. ते 2 नर्सेस मला कुठेतरी एका बसमध्ये भेटल्या. "काय आहे तुम्ही असं काय काम केलं?" आणि मी एवढं काही ज्ञान नव्हतं हो. आता रोल होता तसा करायचा ना. म्हणजे सगळ्या काही नर्सेस अशा असतात आणि ती काही नर्सवरती नर्स कोणाच्या प्रेमात पडत नाही असा रोल होता. हां. पण ती ती त्या गाव मंडळीच त्या हो. हिच्या हे होतात. तर त्या दोघी नर्स, "तुम्ही हे का काम केलं?" असं नाही, नर्स अशा नाही का असतात. अरे बाबा ते पिक्चर आहे. तर डायरेक्टर काय सांगेल ते मला करावं लागेल. हां, म्हणजे अशी माणसं. म्हणजे काय मी कोणाच्या गळ्यात पडत होते वगैरे अशातला पण नाही, की बाबा नर्स हे केलं. हां. आता ते पुरुष ते गावातले हे करतायत, तर त्यांना ते पण जरा ते एक ग्रामीण बात असलेली ती विनोदी कथा होती. हां, हां, हां. छान होता तो पिक्चर. छान होतं. हां, धम्माल. सगळेच, सगळेच विनोदी. राज दत्त डायरेक्टर. हां. धमाल. एकदम धमाल. म्हणजे काय यशवंत दत्त होतं, जयश्री टी. हां, मग ते अनुभव यशवंत दत्त तर कसलेला कलाकार.
हां, यशवंतबरोबर मी वेडा वृंदावन पण नाटक केलं होतं. हां वेडा वृंदावन. ते काही फार चाललं नाही तसं. सखाराम भावे डायरेक्टर होते ना, हां सखाराम भावे. हां ते केलं होतं. तो पण शांत, मितभाषी, बोलायला माणूस. असं एकूण हे आहे. हां. तर आज आता तुम्ही एवढं मागे बघताना काय वाटतं की मागे बघतच नाही? मागे बघितलं नसतं तर आजचा दिवस दिसला नसता. मागे बघावंच लागतं, बघायलाच पाहिजे. मागे मी काय केलंय, त्याच्यासाठी आज मी उभी तर आहे. मागचं विसरून काहीच नाही करू शकत. मग काहीच नसतं माझ्या हातात ना, हो हो काहीच नसतं. काहीच येस. नसतं. पण ते मागच्यामुळेच आज माझ्या हातात काहीतरी आहे, जगायची जिद्द आहे, वा पॉझिटिव्ह तुमचा ॲटिट्यूड. ॲटिट्यूड आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बोलताय. जो तुम्ही करिअर केलं तेव्हाही होता आणि आजही हां, आहे. हां. हं. हे जास्त हं, महत्वाचं आहे. हं, म्हणजे हं. मध्ये इतकी वर्ष गेली असं वाटत नाही तुम्हाला? नाही ना. सांगा ना तुम्ही तर 40 वर्ष म्हणताय तर. हां, मग तेच प्रेम, तेच लोकं म्हणजे आणि नवीन लोकं पण ओळखताय ते बस आहे ना. म्हणजे 5 वर्षच करियर हां. आणि आता 40 वर्षानंतर जर मला लोकं जरा काहीतरी मान देतायत, इज्जत ठेवली माझी. बस, बस. बास. जिंकलं जिंकलं, जिंकलं, जिंकलं. येस करेक्ट. लाईफ. आता आपण रॅपिड फायर घेऊया. हां. बघूया तुम्ही काय उत्तर देताय ते. 2 पैकी 1 किंवा एखादी बारीकशी आठवण सांगितलीत तरी चालेल. घरोघरी हीच बोंब की सखी शेजारणी? सखी शेजारी. नायिका, खलनायिका? मला वाटतं माझं बहुतेक खलनायिकाचंच रोल होते बहुतेक. तसाच टाईपचे होते ना. हां, नणंद भावजय हां. सगळ्यांमध्ये तशीच होते. खलनायिका. चित्रपट की रंगभूमी? रंगभूमी. कारण रंगभूमीवरचे लोक म्हणजे जरा ना मान आहे रंगभूमीवरच्या लोकांना जास्त मान आहे. म्हणजे हिंदी इंडस्ट्रीत पण तुम्ही गेलात ना तर स्टेजवर काम करतात त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट आहे. आणि ते जर तुम्ही गाजवलं असेल तर बस ना. मी तुम्हाला वेगळा प्रश्न करतो. छायागीत की बिना का गीतमाला? बिना का गीत मला. बिना का गीत मला. मी अजूनही सकाळी 5 वाजता उठून रेडिओवरची गाणी ऐकते. 5 वाजता मराठी गाणी लागतात. हां. 5:30ला सकाळी मराठी चॅनेलवर. FM. एफ-एमला. हां, ती मराठी ऐकतात. हे दोन्ही तुम्हाला आवडतात, मराठी पण आणि हिंदी पण. वाह! लोकल ट्रेन की मेट्रो? मेट्रोने मी गेले नाही आहे. लोकल ट्रेन जेव्हा वापरायची तेव्हा वापरली होती. आता अजिबात लोकल ट्रेन नाही. पण तुम्ही फेमस झाल्यानंतर पुन्हा लोकल ट्रेन वापरली कधी? नाही, नाही, तेव्हा बंद केली. नाही. लोकल ट्रेन नाही. मग आता मी तर ठरवलं लोकल ट्रेन कारण ते सगळे लोकं इतके कावलेले असतात ना आणि मग ती जिद्द आहे ते सगळं अजिबात लोकल ट्रेन नाही. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? मल्टिप्लेक्स. ओ-टी-टी बघते घरी, पण थिएटरमध्ये जाऊन जे बघायचं जे ना तुमचं स्टुडिओ रणजी स्टुडिओ की फिल्मिस्तान स्टुडिओ? तुम्ही दोन्हीकडे शूट केलेलं आहे. फिल्मिस्तान. वडापाव की पॉपकॉर्न? वडापाव. एनी टाईम. रात्री उठून जरी मला कोणी दिला वडापाव तरी खाईन. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? वृत्तपत्र नाही, न्यूज चॅनल. न्यूज चॅनल. न्यूज चॅनल. सध्या न्यूज चॅनल न्यूज बघता चॅनल. तुम्ही सतत. तुम्ही अपडेट आहात म्हणजे. अपडेट हो. पण तुमच्या करिअरमध्ये एक विशेष गोष्ट आहे. तुमचा तो शरण तुला भगवंता सिनेमा होता ना, डॉक्टर माईक पवार, हो, हो. तो 3 नावांनी रिलीज झालाय माहिती आहे तुम्हाला? 3 मला 2च माहिती आहे. श्रद्धा झाला होता एक. पतिव्रता. पतिव्रता पण म्हणजे काय माझी बात? लिस्ट वाढली बहुतेक. काय काय आहे ते प्रकार? तो ते त्यांचा तिकडे दवाखाना होता दादरला. बरोबर ना? माईक पवारांचा माईक दवाखाना पवारांचा. होता. हो. त्याने 3 नावं हां, पतिव्रता पण काय? हां, मग तो शरण तुला भगवंता चालला नाही ना. ते हां. सुपर कास्ट होती ना त्याच्यामध्ये अरुण सरनाईक वगैरे. हो, राज कपूर, मग शम्मी कपूर गेस्ट अपीअरन्स होते त्या सिनेमामध्ये. हां, मग? माईक ते माझे जडीबुटीचे डॉक्टर होते माहिती आहे ना? माहिती आहे मला ते. माईक. मग तो चालला नाही आपण नाव बदलूया करून आणि त्याचं डायरेक्टर मला वाटतं शरण तुला अरुण नलावडे होते का? नाही, नाही दुसरे होते कोणतरी. हां. नाही तोच करत होता. ते शरण तुला तिसऱ्याला का काहीतरी स्वतःच उभा राहिला होता काहीतरी डायरेक्टर. हां. असं झालं होतं म्हणजे हां. पतिव्रता एक शॉट 1-2 हो. सीन घालून घेतले हो, होते हो, काहीतरी. हो.
तेव्हा ते माईक पवारांनीच केले होते. अच्छा. म्हणजे अशी लोकं होती त्यावेळेला. तो चालला नाही, हे नाव चालून बघूया. पण मग ह्याच्यावर काय ॲक्शन वगैरे नाही आली का? नाही, त्यांनी ते कसं 3 नावांनी रिलीज केलं ना, तुम्ही नाव बदलू शकता ना. असं आहे? असं आहे. हं. तुम्हाला काय फक्त पोस्टर बदलायचं आहे ना. अच्छा. मग तुम्ही तसं बघूया. मग ही तुमच्या कारकिर्दीची एक वैशिष्ट्य आहे म्हणता येईल. चालेल. चालेल ना? चांगलं आहे. चांगलं आहे. चांगलं आहे. म्हणजे माझी लिस्ट वाढली ना. मी 7-8 बोलत होती. आता 10 पर्यंत गेली माझी लिस्ट. येस. तर अशा ह्या शलाका तुम्ही इकडे आमच्या इट्स मज्जाच्या या स्टुडिओमध्ये आलात. आमचं हे लोकप्रिय असं डिजिटल चॅनल आहे आणि अगदी छान गप्पा केल्यात तुम्ही. मला असं लक्षात आलं की तुमच्याकडे अजून बरंच काही काय आहे सांगण्यासारखं. पण आता इतक्या वर्षांनी तुम्ही मीडियासमोर आलात, मीडियासमोर. त्यामुळे थोडासा एक सावध पवित्रा तुम्ही ठेवलेला आहे. काय हरकत नाही. आता तो काळ वेगळा होता मीडियाचा, जो तुम्ही अनुभवलेला आहे वगैरे. आणि जी तुम्ही पत्रकारांची नावं गेली त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. मी जेव्हा मीडियात आलो तेव्हा ते त्यांच्यासोबतच असायचो मी. पण तुम्ही काही चांगले किस्से सांगितले, काही चांगल्या आठवणी सांगितल्या, त्यावेळची कामाची पद्धत सांगितली. विशेष म्हणजे तुमची काही वैशिष्ट्य जी मला जाणून घ्यायची होती आणि आमच्या ह्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती ती तुम्ही सांगितली. तुम्ही इकडे आलात आणि आमच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये बरंच काही सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सुद्धा आभार. सगळ्यांचे आभार. थँक यू बोलवल्याबद्दल. तर रसिको, इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या ब्रॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.